पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वासुदेव हरी। श्री नवनाथ कथासार अध्याय 36। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन आणि जय जयकार करतायत। हे भगवंता, तू भक्ताचं काम पूर्ण करणारा, भक्ताच्या मनाची मनोकामना पूर्ण करणारा, तरी पुढची कथा वदवण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे। पाठीमागच्या अध्यायामध्ये रेवणनाथांना दत्त महाराज प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन रेवणनाथांना सनात केलं। रेवणनाथांना प्रतापवंत केलं। कसं केलं तर सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचा हेतू धरून रेवणनाथ हे स्वर्गाला गेले। तरी श्रोत्यांनी पुढचं जे कथन आहे ते कथन ऐकावं। रेवणनाथ कैलासाला जाऊन पोचले, कैलासाच्या द्वारामध्ये गेलेले आहेत। जसा सूर्य असावा आणि त्या सूर्यासारखं तेज रेवणनाथांचं आहे। चंद्रच उदयाला आला की काय, किंवा हजार विधांचा एकच भार झाला आणि तो रेवणनाथांच्या अंगावरती घातला। असं एवढं तेजस्पुंज महाराज कैलासाच्या ग्रामद्वारामध्ये उभे आहेत। त्यावेळेला तिथले जे शिवगण आहेत ते शिवगण रक्षण करण्यासाठी द्वारावरती आहेत। त्यांनी योगमूर्ती रेवणनाथांना पाहिलेलं आहे आणि हटकून उभा केलं। म्हणू लागले की हे जती आपण कोठे जात आहात? तेव्हा रेवणनाथाने सांगितलं, या देहाला रेवणनाथ असं नाव आहे आणि मी महादेवांच्या भेटीसाठी जाऊ लागलेलो आहे। त्यावेळेला ते दूत विचारू लागलेले आहेत की महादेवांची भेट कशासाठी घेतो आहे? त्यावेळेला रेवणनाथ सांगू लागले की या महादेवानं ब्राह्मणाची मुलं चोरून आणलेली आहेत, तरी आता याला मी शिक्षा करीन आणि ब्राह्मणाची मुलं घेऊन जाईन। असं शिवगणाने ऐकल्यानंतर त्यांना भयंकर राग आलेला आहे। म्हणू लागले, हे बाबा काय बोलतोयस? आणि आता याला आपण समजलं गेलेलं आहे, कारण हा अतिशय उर्मटपणानं बोलतो आहे। म्हणजे नक्की याचा गुरु हा गंधर्व असावा। पण म्हणून तर गंधर्वाचे संस्कार याच्यावरती झाले आणि वाद भांडण करण्यासाठी इथं कैलासाला आलेला आहे। तरी आता माघारी फिर, नाहीतर तुझी काही बरी गत नाही, असं शिवगण बोललेले आहेत। भयंकर राग आलेला आहे। त्यावेळेला रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत की गंधर्ववंशी गुरु आहे आणि तेच मी तुम्हाला आता दाखवतो। अरे पण तुम्ही गंधर्वासारखे रानोरान फिरू नका, असं म्हणून भस्म हातामध्ये घेतलेला आहे, स्पर्शास्त्राचा जप केलेला आहे आणि विभूती फेकलेली आहे। त्याच वेळेला ते द्वारपाळ जमिनीला चिटकून राहिले। 1300 जे गण होते ते सगळे जमिनीला चिकटले गेले। पाय उचलेनासा झाला, जमीन काही पाय सोडीना, पाय जमिनीपासून निघत नाही। आणि मग हातानं काढायला जावं म्हणून हात लावल्याबरोबर पाय आणि हात दोन्ही जमिनीला चिकटले गेले। अशा पद्धतीनं 1300 ते शिवगण ओणवे झालेले आहेत। मग त्या सगळ्यांना रेवणनाथ म्हणू लागले, सांगा आता कुणाचा गुरु गंधर्व आहे? अशी विपरीत करणी केली आणि ती विपरीत करणी महादेवांना समजली। हा सगळा वृत्तांत महादेवांना जाऊन गणाने सांगितलेला आहे। त्याच वेळेला कैलासवासी महादेवाचे गण आहेत
त्या गणांनी त्या 1300 जणांचा विपर्यास पाहिलेला आहे. परम भयभीत झालेले आहेत आणि महादेवांना बाकीचे गण दाखवू लागले. महादेवाच्या जवळ उभा राहून म्हणू लागले, हे नीलकंठा, एक सुबट असा मानव आपल्या कैलासाच्या ग्रामद्वाराच्या ठिकाणी आलेला आहे. त्यानं 1300 द्वारगण जे आहेत त्यांना हात आणि पाय जमिनीला चिटकावून ओणव केलेला आहे. ते आरंभळू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. आणि मग अशी गोष्ट ऐकल्याच्या नंतर महादेवांनी जे कल्पांत भैरव आहेत त्यांना आज्ञा केलेली आहे. म्हणू लागलेले आहेत, कोण आलेला आहे आणि त्याला तुम्ही जाऊन शिक्षा करा. असं महादेवाचं बोलणं ऐकलं. 8 ही भैरव प्रलय अग्नीसारखे बरोबर 100 कोटी गण घेऊन त्या कैलासाच्या ग्रामद्वाराला पोचलेले आहेत. त्यावेळेला ते 1300 जे शिवगण आहेत ते जमिनीला चिकटलेले भैरवांनी पाहिले आणि मग भयंकर राग आलेला आहे. हातामध्ये धनुष्य घेतलेले आहे आणि त्या धनुष्यातून बाण सोडू लागले. हे नाथांनी चपळपणी पाहिलेला पुन्हा शस्त्रास्त्राचं संधान. 1300 शतकोटी गण येऊ लागलेले आहेत आणि ते तिथंच खिळून टाकावे. अष्टभैरव हे प्रतापदर्प आहेत, पण ते कदाही अस्त्राला गुमानित नाहीत. चमत्कार केलेला आहे धनुष्याचा आणि तीव्रास्त्र ही सोडू लागले. एका भैरवानं वाऱ्याचा अस्त्र सोडलेला आहे, एकानं प्रलयाग्नी सोडलेला आहे, एकानं नागाचं अस्त्र सोडलं. विषाच्या धारा असाव्या अशी अस्त्र रेवणनाथांच्यावरती सोडू लागले. एका भैरवाने धुराचं अस्त्र सोडलं, एका भैरवानं वास्तव शक्ती निर्माण केलेली आहे, एकानं ब्रह्मास्त्र शापोचन शापादपादी योजलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं एकानं वज्रास्त्र निर्माण केलं, जे अस्त्र अतुलनीय आहे. वीरभैरव हे साधनामध्ये चपळ आणि म्हणून विभक्तास्त्र निर्माण केलेलं आहे. अशी त्या धनुष्यावरती ही अस्त्र सज्ज करू लागलेले आहेत आणि ते 8 ही भैरव आकाशामध्ये ती अस्त्र सोडू लागली. ते रेवणनाथांनी पाहिलं, भस्म हातामध्ये घेतलेलं आहे आणि एकदाच 8 जणांच्या 8 अस्त्राला निवारण करण्यासाठी मुखामधून अस्त्राचा जप करू लागले. वाऱ्यावरती पर्वताचं अस्त्र सोडलं, अग्नीवरती पाण्याचं अस्त्र सोडलं, नागास्त्रावरती गरुडाचं अस्त्र सोडून दिलं, धुराच्या अस्त्रावरती सूर्य नावानं अस्त्र सोडून दिलेलं आहे. वासव शक्तीला भेदण्यासाठी काळिकास्त्र निर्माण केलं. शापदपी ब्रह्मखाणीसाठी स्तवनास्त्र निर्माण केलेलं आहे. वज्रास्त्रावरती इंद्रास्त्र सोडून दिलं, विभक्तास्त्र निर्माण केलं आणि ते मोहिनी अस्त्र त्याच्यावरती सोडून दिलं. अशा पद्धतीनं 8 जणांच्या अस्त्राचं निवारण एकाच वेळेला रेवणनाथांनी केलं. अशा पद्धतीनं 8 जणांची अस्त्र जे आहेत ते आकाशामध्येच नाहीशी झाली, पण ती 8 अस्त्र उलटी फिरून भैरवांच्या वरती पडली गेली. त्याच्यामुळे ते 8 ही भैरव अतिशय जर्जर झाले आणि ही गोष्ट महादेवांना हेराने जाऊन सांगितली. हे महाराज, उमावर भैरव क्षीण झालेले आहेत. ते ऐकून महादेव चित्तामध्ये विचार करू लागलेले, सिद्ध असा कोणीतरी गोसूत आलेला आहे. आणि म्हणून महादेवाने त्रिशूळ आपल्या हातामध्ये घेतलं. चक्र, खड्ग, धनुष्यबाण, अंकुश आणि डमरू, शंख, नरकपाळ असे हातामध्ये ही शस्त्र घेतली गेलेली आहेत आणि नंदीवरती आरूढ झालेले आहेत. अशा पद्धतीनं महादेव मदनाचा अंत करणारे शस्त्र सज्ज केलेला आहे आणि पुढे येऊन उभा राहिले.
ते रेवणनाथांनी पाहिलं, चित्तामध्ये म्हणू लागलेले, कशाला पुष्कळ जास्त युद्ध करायचं आहे, एकाच प्रतापवंत अस्त्रानं आता शिवाबरोबर महादेवाबरोबर युद्ध करावं. आणि मग वात आकर्षण अस्त्र ते जलपलं गेलेलं आहे आणि तेच भस्म आकाशामध्ये फेकून दिलं. ते वात आकर्षण अस्त्र प्रविष्ट झाल्याबरोबर तीव्रपणानं महादेवाकडे जाऊ लागलेला आहे आणि महादेवाचा श्वास आकर्षून घेतला. महादेवाचा श्वास कोंडला गेलेला आहे आणि मग त्याच्यामुळं महादेव हे विकळ झालेले आहेत. नंदीवरून धीर धरवेनासा झाला आणि मग जमिनीवर ते उलटून पडले. सगळी गात्र ही विकळ झाली. शस्त्र हातातली गळून पडलेली आहेत. मुखामधून रक्त बडबड वाहू लागलेला आहे. अशी अवस्था महादेवांची झाली. अष्टभैरव अष्टशस्त्राच्या योगी करून जमिनीवरती जर्जर होऊन पडले. तीव्र अशी मूर्छना अष्टभैरवांना आलेली आहे. सगळे शुद्धीरहित आणि त्याच वेळेला जी 8 अस्त्र होती, शस्त्र होती, ती गुप्त झालेली आहेत. पण हा सगळा वृत्तांत गंधर्वांना कळालेला आहे. मग ते अतिशय तातडीने श्री विष्णू भगवंताच्या जवळ गेले आणि महादेवाची अवस्था ऐकून कमलापती श्री विष्णू भगवंत धावत आले. मनाच्या वेगाला मागं टाकलं आणि ताबडतोब लक्ष्मीपती भगवंत नाथाच्या सन्मुख येऊन उभे राहिले. नाथांना हृदयाच्या ठिकाणी कळून धरलेला आहे आणि म्हणू लागले, हे तपस्वी, कोणत्या कारणाने तुझा एवढा राग पेटलेला आहे. त्यावेळेला रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, हे भगवंता, मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी प्रत्यक्ष असताना शिव महादेवांनी त्यांचे दूत धाडून त्याचा मुलगा मारला. त्या अभिप्रायामुळं आता मी शिवाचा प्राण घेईन. याच्यानंतर संजीवनी अस्त्राच्या योगी करून त्या ब्राह्मणाचे बाळ उठवेन. नाहीतरी प्राणाचं रक्षण करायचं असेल तर 7 बाळं मला आणून द्या. असं रेवणनाथ बोलल्याच्या नंतर विष्णू भगवंत बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे महाराजा, ती 7 बाळं माझ्या जवळ आहेत, जीवदशेमध्ये आहेत. तरी ती 7ही जीव तुम्हाला मी परत करतो, जीवदशा तुम्हाला अर्पण करतो. पुढे तुम्ही त्याचे देह निर्माण करा. असं नाथांनी ऐकलेला अवश्य म्हणू लागले. मग वात प्रेरकास्त्र सोडलेलं आहे. महादेव सावध झाले. याच्यानंतर विभक्तास्त्र सोडून 1300 गण जे जमिनीला चिकटलेले होते ते मोकळे केले. मग सगळ्यांना सुख वाटलं गेलेलं आहे. अष्टभैरवांना भस्म लावलेला आहे, तेही सुखरूप झाले. अस्त्र प्रहाराच्या वेगळे झाले. मग सगळ्यांनी सावध होऊन प्रेमानं योगपती रेवणनाथांना नमन केलं आणि मग 7 जीवदशा रेवणनाथांच्या हाती भगवंतांनी दिल्या. व्यानास्त्र जप करून मग रेवणनाथ त्या 7 बाळांची जीवदशा घेऊन जमिनीवरती उतरले. ब्राह्मणाच्या घरी आले आणि सरस्वती ब्राह्मणाला सांगू लागले, म्हणू लागले, हे ब्राह्मणा, तुझ्या मुलाचं प्रेत कुठं आहे आणि ते मेनासारखं कुटून घे. असं सरस्वती ब्राह्मणानं ऐकल्याच्या नंतर ते मुलाचं प्रेत उकळामध्ये घातलेलं आहे आणि कुटून मेनासारखा त्याचा गोळा केला आणि तोच गोळा रेवणनाथांच्या जवळ आणून दिला. मग 7 वेगवेगळे त्याचे पुतळे केले. सिद्धे पुतळे झाल्याच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि त्याच्यामुळे ते सजीव झाले. जीवदशा त्यांना प्रगटली. पण अट्टहास करून ती 7ही बाळं रडू लागली. आणि मग सरस्वती ब्राह्मणानं बायकोच्या हातामध्ये ती बाळं दिलेली आहेत. तिनं ती बाळं पाळण्यामध्ये घातली. मग 12 दिवस झाल्याच्या नंतर पाळण्यामध्ये घालून 7 मुलांची नावे ठेवली. सारंगीनाथ, दुसऱ्यासाठी जोगीबा नाव ठेवली. 3ऱ्या बाळाचं नाव निजानंद, दीनानाथ, नयननाथ,
यदुनाथ हा 5वा आणि 6व्याचं निरंजन नाव ठेवलं. 7वा महापुरुष गहिनीनाथ. असे 7 पुरुष जगतविख्यात. पुढे 12 वर्षे नाथांनी त्यांना अनुग्रहित केलं. मग त्या 7 शिष्यांना सिद्ध विद्या देऊन जगामध्ये सिद्ध म्हणून 84 सिद्धामध्ये सिद्ध केलं. मग तिथून योगपती त्या 7च्या हातून सेवा घेऊ लागली. अशा पद्धतीने रैवणनाथ वीट गावामध्ये राहिले. अद्यापपर्यंत ते तिथेच आहेत. असं कथेचं चांगुलपण. जो ही कथा नित्य श्रवण पठण करेल त्याचा बाळ मूर्तीचा दोष जाऊन तो पुत्रवान होईल. बाळे त्याच्या पूर्वदोषानं मरत असतील तर तो सुस्नात होईल. त्यानं जर ही कथा ऐकली तर मग मात्र त्या पुरुषाची त्या स्त्रियेची बाळं वाचतील. हे गोरक्षनाथाने किमिगागार नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तरी अशी दोष निवारणाची कथा जो कामिक आहे, ज्याची इच्छा आहे त्याने ऐकावी. याच्यानंतर वटसिद्ध नागनाथाचं कथन आहे, ते कथन श्रोत्यांनी स्वीकारावं. पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाच्या योगे करून ब्रह्मदेवाचं वीर्य उगाळलं आणि तेच वीर्य सर्पिणीच्या मस्तकावरती येऊन अकस्मातपणे आढळलं. मस्तकावरती रेत पडलेला आहे. त्यावेळेला तिनं वरती पाहिलं. चित्तामध्ये म्हणू लागलेले भक्ष्य आहे आणि म्हणून ते तिनं गिळलेलं आहे. मग तेच तिच्या पोटामध्ये साठवलं गेलं आणि तो गर्भ वाढू लागला. तिच्या पोटामध्ये गर्भ वाढला. पण हे आस्तिक ऋषींना समजून आलं. अंतर्ज्ञानं त्यांनी पाहिलं की ब्रह्मवीर्य तक्षकाची मुलगी नागिनाई सर्पिनाय तिच्या पोटामध्ये वाढू लागलेला आहे. पण महान असा सिद्ध तिच्या उदराला येईल, तिच्या पोटाला येईल. नवनारायणापैकी एक नाथ तोच सिद्धनाथ म्हणून मिरवेल असं आस्तिक मुनीने जाणलं गेलेलं आहे. आणि मग त्या तक्षकाच्या मुलीला तक्षकनंदिनीला पाहू लागलेले आहेत. तिला जवळ बोलावलेलं आहे आणि आस्तिक ऋषी म्हणू लागलेले आहेत, हे माय हो ऐक वचन. तुझा तो भोग दुर्बळवान नाही तर तुझ्या पोटाला प्रत्यक्ष आविर्होत्र नारायण येत आहेत. पण हे तुला सांगायला कारण पुढे अतिशय मोठं विघ्न आहे. जन्मेजय राजानं सर्पसत्र मांडलेलं आहे. सगळ्या ऋषींचा मेळ आहे आणि त्या यज्ञामध्ये महान भयंकर दुःसूषित असा अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये सर्पाचे समिधा ऋषी मंत्र च्या योगी करून टाकत आहेत. तरी माय तुला सांगू किती अनेक नागांची आहुती त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे आणि म्हणून मी तुझ्याजवळ आलो. तरी आता तू गर्भिणी आहेस, स्वतःच्या देहाला आच्छादन करून बस. त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे, महाराज मी आता कुठं लपून बसू. असं तिचं बोलणं ऐकल्याच्या नंतर समोरच एक वडाचं झाड होतं. तेही अतिशय जुनाट होतं आणि त्याच्या बुंध्यामध्ये पोखर होती. ते आस्तिक मुनीने पाहिलेलं आहे आणि म्हणू लागले, हे माय तू या वडाच्या पोखरीमध्ये आपल्या प्राणाचं रक्षण कर. मग ती तक्षकाची मुलगी ती सर्पिन त्या वडाच्या पोखरीमध्ये गेली आणि तिथंच गरोदरपण तिचं जाऊ लागलं. पण आस्तिक ऋषींनी अचळपणानं वज्राचा प्रयोग त्या झाडावरती केलेला आहे आणि मग अचळ असा तो वृक्ष केलेला आहे. तिथं कुठलीही बाधा होणार नाही. आणि मग आस्तिक ऋषी हस्तिनापुराला चालले. हस्तिनापुरामध्ये जाऊन यज्ञमंडपामध्ये गेलेले आहेत. सर्व ऋषींना गुप्तपणानं भेटले आणि त्या तक्षकाच्या मुलीच्या त्या सर्पिणीच्या पोटामध्ये वाढत असलेला गर्भ त्याच्याबद्दल सांगितलं. आणि मग ब्रह्मवीर्य आहे तोच वटसिद्ध नागनाथ तिथं अवताराला येतील असं वर्तमान सांगितलं. नवनारायणापैकी आविर्होत्र नारायण त्याला सर्पसत्रामध्ये आपण योजू नये असं साकल्य वर्तमान ऐकलेलं आहे. सर्व ऋषींनी मान हलवली आणि मग आपल्या हृदयामध्ये अंतर्ज्ञान पाहू लागले, अवश्य म्हणू लागले. मग तक्षकाची मुलगी पद्मिनी
तिचा मंत्रप्रयोग सोडून दिला. इकडं ती जी नागिन आहे ती गर्भीण, तिला 9 महिने पूर्ण झाले. तिकडे सर्पसत्र पूर्ण झालेलं आहे. इकडे या गर्भिणीला, या सर्पिणीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. मग प्रकृती अंड हे प्रसूत झाले. असो त्या वडाच्या पोखरामध्ये ते अंड पुष्कळ दिवस राहिलं. अविरोत्र नारायणाने त्याच्यामध्ये संचार केला. दिवसेंदिवस अंड्यामध्ये जीव वाढू लागलेला आहे आणि देह सामर्थ्यवंत झाला. ते अंड फुटलं गेलं आणि मग त्या तळवट पोखरात बाळ अत्यंत रडू लागलेला आहे. निढळ वाणीनं रडू लागलं. त्याच्या रक्षणासाठी कोणीच नाही. जसा पाण्यातील मासा हा पाण्याच्या वेगळा पडल्याच्या नंतर चित्तामध्ये तळमळ करतो, तशी अवस्था बालकाची झाली. अट्टहास करून रडू लागलेला आहे. आणि त्याच वेळेला एक गौड जातीचा ब्राह्मण तिथं आलेला होता. कोशधर्म असं त्याचं नाव. आचारशील, विद्यावान, 6 शास्त्रामध्ये पूर्ण पारंगत, 14 विद्यांनी युक्त असा तो. अपार असं सर्वज्ञ मूर्ती. पण दारिद्र्य हे प्रारब्ध गतीनं त्याला प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्यामुळं संसारामध्ये त्याचं चित्त लागत नव्हतं. संसारासाठी तो विटला गेलेला होता. विटला पण पत्रावळी आणण्यासाठी ते वडाचं झाड तो पाहू लागलेला आहे. त्यानं विचार केला की या झाडाची पानं तोडावी आणि त्याच्या पत्रावळ्या तयार कराव्या. तो त्या वडाच्या झाडाच्या खाली आला. त्यावेळेला बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. चहूकडं त्यानं दृष्टी फिरविली पण कुठंच काही दिसेना. मनात शाशंकित झालेला आहे. बाळ कुठं रडताय? स्वर्गाचे देव ते सगळं पाहत होते. त्याला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, कोशधर्मा हे सुशीला ऐक, या वडाच्या पोखरीमध्ये बाळ आहे आणि त्या धनमांदुसाला तू दिसत नाहीस. तरी प्रज्ञावंत ऐक, त्या बाळाला काढून आपल्या घरी घेऊन जा, त्याचं पालनपोषण कर. घरी ते बालक नेल्यानंतर तुझ्या सुदैवाचा उदय होईल. तुझं सगळं दारिद्र्य संपून जाईल. जसं परी सांगायला लागल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, त्या पद्धतीनं षड्गुण ऐश्वर्य तुला प्राप्त होईल. त्यामुळं हे बाळ तू घरी ने. तुझी सर्व दरिद्रता हरली जाईल, सर्व व्यथा हरली जाईल. हा बाळ नव्हे तर प्रत्यक्ष अविरहोत्र नारायणाचा अवतार आहे. असं बोलून देवांनी एक बाण सोडलेला आहे आणि तो त्या जमिनीवरती आलेला आहे. त्या झाडाचा बुंदा फुटला गेला आणि मग ते झाड फुटलं गेलेलं आहे. तो त्याच वेळेला त्या कोशधर्माला आतमध्ये बाळ दिसू लागलं. बाल सूर्यासारखा अद्भुत तेज, नक्षत्राला लाजवीला असलं अतिशय सुंदर तेजस्वी मनोहर बाळ त्या ब्राह्मणानं पाहिलेलं आहे. देव सगळे विमानातून पाहू लागले आणि देवांनी त्या बाळावरती फुलांचा वर्षाव केला. मग त्या ब्राह्मणानं ते पाहिलेलं आहे. सर्व देवांना नमन करू लागलेलं आहे आणि मग कोशधर्मा त्या वेळेला बोलू लागलेला आहे. म्हणू लागले, महाराज भाग्यवंत तू एक असा भूमंडळावरती आहेस. वटसिद्ध नागेशनाथ तुला प्राप्त झालेले आहेत. तरी पद्मिनी नागिनीच्या पोटी रक्षिला गेलेला या वडाच्या पोखरीमध्ये सिद्ध नागनाथ योग्यांचे योग्य आहेत अशी करणी झाली आणि म्हणून वटसिद्ध नागनाथ असं नाव इथून पुढे आला ठेव. असं कोशधर्मानं ऐकलं. बाळ अतिशय प्रेमानं उचललं. परमानंदानं आपल्या घरी आला आणि बायकोला बोलू लागलेला आहे. त्यावेळेला ती त्याची पत्नी सुरादेवी अतिशय प्राज्ञिक, हुशार, ज्ञानी, धैर्य अवदार्याची खाण होती. बाळ सत्यवतीनं पाहिलेलं आहे आणि मग माझ्याकडे द्या असं म्हणू लागली. बाळ सूर्यासारखं दिसू लागलेलं आहे आणि मग हसून कोशधर्मा बोलू लागलेला आहे. म्हणू लागलेले की हे नरोत्तमा, हे बाळ कुणाचं आणलेलं आहे ते मला सांगा. मला तर वाटतं की हे बाळ नव्हे
तर लहान रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत आहे की ईश्वरच दुसरा इथं आलेला आहे. वीज जी आहे ती वीज लाजली गेलेली आहे आणि ढगाच्या आड लपून तिने लहान रूप घेऊन माझ्या हातामध्ये आलेले आहे की नक्षत्राचा अपार मेळा इकडं तिकडं चांगला दिसेना म्हणून त्याचा एकच गोळा केला आणि तेच हे बाळ तुमच्या हातामध्ये दिसू लागलेलं आहे. म्हणून स्नेहभरित बाळ उचलून हृदयाच्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि मग कोशधर्मानं सर्व वृत्तांत त्याला सांगितला. सुरादेवानं ते कथन ऐकल्याच्या नंतर देवांचं वाक्य ऐकून अतिशय समाधान पावली. पाळण्यामध्ये घातलेला हलवू लागलेली आहे. हृदयाच्या ठिकाणी बाळाला कवटाळल्याबरोबर तिला प्रेमाचा पाना फुटलेला आहे. आणि मग बाळाच्या मुखामध्ये स्तन घालून त्याला अमृता पाजू लागलेली आहे. मग ते बाळ ते अमृत पिऊ लागलं. जठराग्नी हा तृप्त झालेला आहे. आणि मग ते बाळ शांतपणानं तिथं पाळण्यामध्ये आणि खेळू लागलेला आहे. अतिशय स्नेहभरीत असं त्या सुरादेवीनं तेल लावून नाहू घातलेलं आहे. आणि मग पाळण्यामध्ये घातलं. वटसिद्धनाथ असं नाव ठेवलेलं आहे. ती ओव्या गाऊ लागलेली आहे. मंगल असे गाणी ती गाऊ लागली. मग रात्रंदिवस अशा प्रेमामध्ये जात असताना तिच्या अंतःकरणामध्ये अतिशय मोह निर्माण झाला. आणि मग तीक्ष्ण व्यवहार कटू व्यवहार स्वप्नामध्ये सुद्धा येईना. अंधारामध्ये जसा सूर्य असताना अंधार राहत नाही आणि एखाद्या कामधेनूच्या जवळ भुकेलेला कुणी राहत नाही, त्याप्रमाणे सुरादेवीचं अंतःकरण तिथं भिन्न भावच राहिला नाही. पूर्ण मोहानं ती वेष्टून गेली. जसं दगडाला शेवाळा चढावा अशी तिची अवस्था झाली. अशा पद्धतीनं सुखस्थितीमध्ये राहत असताना 7 वर्ष लोटून गेलेले आहेत. बाळ आपलं 7 वर्षात झालेलं आहे आणि म्हणून त्याचं मौजी बंधन करावं, मुंज करावी असं कोश धर्माला वाटलेलं आहे. याच्यानंतर एके दिवशी काशी क्षेत्रामध्ये नागनाथ हे सहज खेळण्यासाठी गंगा नदीच्या काठावरती गेले. टळटळीत 2 प्रहर भर दुपारी 12-1 वाजण्याची वेळ आहे आणि काशी विश्वेश्वराच्या समोर ही बाळं क्रीडा करू लागलेले आहेत, खेळू लागलेले आहेत. त्यावेळेला वटसिद्ध नागनाथ जसा सूर्य असावा आणि त्याप्रमाणे अतिशय तेजस्वी दिसू लागलेले आहेत. त्याच वेळेला अकस्मातपणे तिथं दत्त महाराज आल्याच्या नंतर ही सर्व या बाळावरती त्यांची दृष्टी गेलेली आहे. तो बाळ अतिशय तेजस्वी आहे आणि सर्व मुलामध्ये खेळतो आहे, पण सगळ्या मुलांना पंक्तीला बसवून लटकच खोटं अन्न वाढू लागलेलं आहे. आणि त्यावेळेला ती मुलं म्हणू लागलेली आहे, अय गड्या बास गड्या, आता पोट भरलेलं आहे, आता पुन्हा वाढू नको. पण तो आग्रह करू लागलेला आहे, घ्या असं वाचेनं म्हणू लागलेला आहे, विनंती करू लागलेला आहे, गोड बोलून आग्रह करू लागलेला आहे. हे दत्त महाराजांनी पाहिलं, मनामध्ये हसू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, लटकच खोटं अन्न वाढल्यानंतर सुद्धा मुलं बास म्हणू लागले. तरी आता आपण यांच्यामध्ये संचार करावा आणि या मुलांच्यासाठी अन्न द्यावं. मग प्रत्यक्ष दत्त महाराजांनी लहान मुलाचं रूप घेतलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रवेश केला. बाळ अंगणामध्ये उभा आहे, अरे मी तुमचा पाहुणा आलो आणि पोटापुरतं तुम्हाला मी अन्न मागतो आहे, मला तुम्ही तृप्त कराल का, असं लहान मुलाचं रूप घेतलेलं आहे. दत्त महाराजांनी म्हटल्यानंतर ती जी मुलं आहेत ती तीव्रपणानं त्यांच्या पाठीमागं लागलेली आहेत. म्हणू लागली, वसवस करू लागली, म्हणू लागली, आमच्यामध्ये खेळायला नवीनच कोण आलेला आहे. आणि कुणी दाटून पुढे येऊ लागलं, कुणी आपला शेला उगारू लागलेला आहे, आम्ही तुला खेळायला घेणार नाही, आमच्या खेळामध्ये तू येऊ नको.
कुणी उगच हातामध्ये दगड घेऊन जातोस का तुला मारू आम्ही असं म्हणू लागले. अशी मुलांची चिन्ह नागनाथांनी पाहिली आणि मग सगळ्या मुलांची इच्छा पाहिलेली आहे आणि सगळ्यांना शांत केलं आणि म्हणू लागले, ए गाड्याओ, एक गोष्ट सांगतो तुम्हाला ऐका. आपण जेवणासाठी पंक्तीला बसलेलो आहोत, त्याच्यामध्ये अतिथी आलेला आहे. त्या अतिथीला रिकाम्या हातानं माघारी पाठवू नये. आपल्या घरी आपले वाडवडील सांगतायत, आपले पिता सांगतायत की आपल्या दारामध्ये कुणी आलेला अतिथी, कुणी आलेला भिक्षुक, त्याला रिकाम्या हातानं कधी पाठवू नये. आणि म्हणून अंगावरचं वस्त्र काढलेलं आहे आणि आपल्या हातानं अंग पुसू लागले. कपाळाला गंध लावला गेलेला आहे आणि कोरडीच पूजा केली. तर अशा पद्धतीनं अतिथीचं पूजन करावं आणि पोटभरी अन्न घालावं. प्रत्यक्षनाथाने हात धरलेला आहे आणि बाळरूपामध्ये असलेल्या दत्त महाराजांना अंगणामध्ये बसवलं. लटकच असणारं पाणी घेतलेलं आहे आणि त्या अतिथीला आंघोळ घातलेली आहे, स्नान घातलेलं आहे. हातापायावरती पाणी फिरवलेलं आहे, हातपाय स्वच्छ धुतले आणि लटकच मनाचाच फुलाचा हार केलेला आहे आणि हार केला असं कल्पनेनंच त्याला गुंफलं गेलेलं आहे आणि तो लटका हार लटकेपणानंच अतिथीच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. लटकीच हातामध्ये आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि धूप आरती दावू लागलेला आहे. अशी भावपूर्वक कल्पना केलेली आहे. पंचप्राण एक केलेले आहेत आणि मग सहज दृष्टीनं ती ज्ञानपणाची आरती अतिथीचे वटसिद्ध नागनाथ करू लागले. मग लटकच पात्र पुढं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कल्पना आणून लटकच अन्न वाढलं गेलेलं आहे. मग दोन्ही हात जोडून प्रार्थना तिची करू लागलेले आहेत. नम्र वाचेनं रसाळ बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे स्वामी, आता तुम्ही भोजन करा. वारंवार नमस्कार करून अनेक वाढू का म्हणू लागले. असं ते वटसिद्ध नागनाथांचं आदराचं चांगुलपण दत्त महाराजांनी पाहिलेलं आहे. आणि मग चित्तामध्ये म्हणू लागले, हा ज्ञानी बाळ आहे, हा सुशील बाळ आहे, याची उदार बुद्धी आहे, दातृत्व पण याच्याजवळ आहे आणि हे तर पूर्वीचा कोणीतरी योगी असावा, त्याच्याशिवाय हे घडून येत नाही. चांगले शब्द, विवेक, शांती हे ज्याच्या देहामध्ये असते तो पूर्वजन्मातला कोणीतरी योगी असतो. स्नान आणि हरणे स्थिती याचकांना आर्तवान असं दान देण्याची स्थिती ज्याच्याकडं असते तो पूर्वजन्मातला कोणीतरी योग श्रेष्ठ असतो. त्या योग्याशिवाय हे घडत नाही. उदार बुद्धी, धार्मिक स्थिती, रसाळ शिवानी आणि विचार, दुसऱ्याला दुःख द्यायचंच नाही, हे फक्त पूर्वजन्मातल्या योग्याशिवाय घडत नाही असा विचार आणलेला आहे. आणि मग त्यांचा पूर्वजन्म शोधू लागलेले आहेत. त्यावेळेला दत्त महाराजांनी अंतर्ज्ञानामध्ये पाहिलेलं आहे की हा तर आविर्भूत नारायण आहे. मग कृपासिद्धीवरून युक्ती केलेली आहे आणि ती कृपासिद्धी त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. जे जे तुझ्या मुखातून निघेल ते पदार्थ तुला प्राप्त होतील. मग परम हर्षयुक्त झालेले आहेत. म्हणू लागले, एक या पृथ्वी तलावरती नाथ आलेला आहे, त्याला जवळ बोललेला हात धरलेला आहे आणि त्याच्यानंतर कानामध्ये गोष्ट सांगितले की या मुलांना तू भोजन घाल, पण हे अन्न तू मात्र खाऊ नको, कारण हे सिद्धीचं अन्न आहे. नाथ आग्रहानं त्या सर्वांना वाढू लागले, पण तरी त्या पात्रामध्ये अद्भुत असे पदार्थ दिसू लागले. मग ती सगळी बाळं अज्ञानपणानं अट्टहासानं भोजन करू लागली. अशा पद्धतीनं पुष्कळ दिवस झाले रोज जेवणाचा खेळ खेळू लागले. स्वतःचं नाव सांगून दत्त महाराज आहे असं सांगून दत्त महाराज निघून गेले. इकडं पंक्तीला बसून जेवणाचा खेळ चालू झाला. आपल्या घरी जाऊन
किंचित असं अन्न मुलं खायचे, चाटीबोटी करून, आणि सगळा घरचं अन्न हे वाटूळ व्हायचं. इथं मात्र यथेष्ट इच्छे समान षड्रस पंचपक्वान्नाचं अन्न खायला मिळायचं. आणि मग घरचं कोण खाईल? जे ब्रह्मरूपाला आले, आप पर सगळं विसरले, द्वैत बुद्धी विसरले, त्यांना माया द्वैताची काळणी काचणी काय करील? बाजारामधला बावण कशी सोनं आहे, आणि मग ते सोनं आणि त्याच्यावरती रत्नकोंदणाची भूषणं चढवलेली आहेत. मग काचमण्याला कोण स्पर्श करेल? सुरंगरंगे धाम मंचकावरती फुलांची शेज अंथरली गेलेली आहे, आणि मग त्याला सोडून दुर्गंध गल्लीमध्ये जाऊन कोण पडेल? त्या पद्धतीनं सगळी मुलं पंचपक्वान्नाचं जेवण करू लागली, आणि त्या स्वतःच्या घरचं अन्न मात्र त्यांना गोड लागेना. मग त्यांचे आई वडील त्या मुलांना विचारू लागले, तेही प्रांजळपणानं सांगू लागले, षड्रसान्नाचा खेळ आहे. तुम्ही दरिद्रपणानं हे घरचं कदान खाता, आम्ही मात्र नित्य नदीच्या काठावरती जाऊन पंचपक्वान्नाचं अन्न सेवन करतो. मग ते असत्य मानू लागलेले आहेत आणि गुप्त विषानं लांबून पाहू लागले. त्यावेळेला गंगेच्या काठावरती वटसिद्ध नागनाथ वाढू लागलेले आहेत, आणि मग ती सर्व चर्चा सगळीकडं पसरली गेलेली आहे. आणि मग कोशधर्मालाही हे सगळेजण सांगू लागले. त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणू लागलेला आहे, ब्राह्मणाला सांगू लागलेले आहेत की नदीच्या काठावरती जाऊन अपार पंक्ती बसून षड्रसांना वटसिद्ध नागनाथ वाढू लागलेले आहेत. आम्ही प्रत्यक्ष दृष्टीनं पाहिलेलं आहे. तरी पात्राशिवाय नुसता हात ठेवतो आणि तिथं पात्र तयार होतं आणि इच्छेपणाप्रमाणे अन्न वाढतो आहे. काय कशी गती करतो? उगाच जमिनीवरती हात ठेवतो आणि मग पात्रासहित सगळे पदार्थ निर्माण होतात. असं कोशधर्मानं आठवलेलं आहे, ऐकलेलं आहे. सर्व देवांचं जे बोलणं होतं त्याची आठवण त्याला झालेली आहे की हा पुढे सिद्ध कर्म करील. आणि म्हणून वटसिद्ध नागनाथाचं नाव याला ठेव अशी खूण चित्तामध्ये आठवली गेलेली आहे. आणि म्हणू लागलेला आहे, लोकांच्या प्रति आश्चर्य दाखवू लागलेला आहे. असा कोणाशी या क्षितीवरती या पृथ्वीवरती घडून येत नाहीत. तुम्ही उगाच काहीतरी माझ्या बाळाला खोटं बोलून विकार लावत आहात. आणि मग असं म्हणून त्या लोकांना पाठवलं गेलेलं आहे. एके दिवशी वटसिद्ध नागनाथ त्यांचा हात धरलेला आहे आणि त्या ब्राह्मणानं मांडीवरती बसवलं, मुखाचं चुंबन घेतलेलं आहे, तोंडावरून हात फिरवलेला आहे. म्हणू लागलेले आहेत, हे बारे मुलांना तू भोजन घालतो. आणि मग असं कोड्यातून पुसताना स्नेह दाटला गेलेला आहे. त्यावेळेला वटसिद्ध नागनाथ म्हणू लागलेले आहेत, हे पिताश्री तुम्हाला सुद्धा आता जेवण घालतो. आणि मग वटसिद्ध नागनाथ मांडीवरून उतरलेले आहेत आणि तात्काळ जमिनीवरती पात्र म्हणून हात ठेवला. त्यावेळेला प्रत्यक्ष पात्र दिसू लागलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ अन्न दिसू लागलेलं आहे. कोशधर्मा पाहू लागलेला आहे. याच्यानंतर प्रत्यक्षपणे जे जे पदार्थ पाहिजे म्हणेल ते सगळे पदार्थ तिथं दिसू लागले. मनामध्ये आश्चर्य वाटलं गेलेलं आहे. आणि मग मान हलवून कोशधर्मा म्हणून लागलेला आहे, बाळा असं हे कर्म होत आहे, प्रसन्न असं आणि माझं चित्त झालेलं आहे. पण हे झालं कशामुळं ते सर्व मला सांगावे. याच्यानंतर वटसिद्ध नागनाथ म्हणू लागलेले आहेत की हे ताता, हे पिताश्री, आम्ही खेळ खेळत असताना आमच्या खेळामध्ये एक बालक आलं आणि त्या बालकानं कौतुक केलं आणि तेच मी तुम्हाला सांगतो. त्यानं माझा हात धरला, उगाच माझा कान फुंकला गेला आणि डोक्यावरती हात ठेवून वाढायला सांगितलं. पण ते पोर आमच्या मेळीमध्ये सहजरीतीनं कुठून आलं होतं.
पण त्या पोरानं आमच्या या संगतीच्या पोरांनी त्याच्याबरोबर भांडण करून काढलं. मी सगळ्यांना शांत केलं आणि त्याच्यानंतर मी त्या मुलासाठी मोठ्या गौरवानं आदर सत्कार केला. तुम्ही जसा अतिथीचा आदर सत्कार करता तसा मी त्या मुलाचा आदर सत्कार केला. आणि मग लटकमटक स्नानभोजन जे होतं ते मी त्यांना घातलं आणि तशाच पद्धतीचं लटकमटक पूजन केलं. मी त्यांना भावयुक्त नमस्कार केला आणि मग त्यांची मी वळवण केली. असं कोशधर्मानं ऐकल्यानंतर त्या अतिथाचा नियम धरून बाळाच्या हातून अतिथी पूजा करून त्या बाळाला तुष्टवलं गेलं. असा त्या ब्राह्मणाचा नियम आहे. परम असे दत्तात्रेय नाव त्यांनी सांगितलेलं होतं. त्या योगे करून सर्व क्षेत्रामध्ये असंभवित अशी कीर्ती वाढली. महासिद्ध नारायणनाथ त्यांची किती जणांनी आराधना केली. मग शतानुशत अशा पंक्ती उठू लागल्या. षड्रस अन्न नागनाथ वाढू लागलेले आहेत आणि बहुतांची कार्य पुष्कळांची नाथांनी पूर्ण केली. मग जिकडं तिकडं नागेश सिद्ध ही कीर्ती जनामध्ये प्रविष्ट झाली. पंचविषयाला संतोषित केलं गेलेलं आहे. इच्छिलेलं फळ प्राप्त होऊ लागलं आणि मग अंगामध्ये शहाणपण आलं. देहाचं अज्ञानपण निघून गेलं. एके दिवशी हे वटसिद्ध नागनाथ आपल्या वडिलाच्या जवळ बसलेले होते आणि वडिलांना म्हणू लागलेले आहेत की माझ्या हातानं या जगाचं कोड पुरं होतं आहे, तरी कोणत्या अर्थानं जगाचं काम फळाला येत आहे. दत्तात्रेय नामाचं ते बाळवेश बाळपणी मला भेटलं, तरी कोण महापुरुष प्रतापी बळी आगळा आहे. त्यावेळेला ते पिताश्री वटसिद्ध नागनाथांना सांगू लागलेले आहेत. दत्तात्रेय मुनी 3 देवांचा अवतार आहेत. सुपळ अशा प्रारब्ध योगा करून हे पाडसा तुला भेट देऊन गेले. नागेशनाथ म्हणू लागलेले आहेत की आता परतून माझ्या आणि दत्त महाराजांची भेट कशी होईल ते मला सांगा. याच्यानंतर कोशधर्म म्हणू लागलेला आहे बाळा, त्यांची भेट ही अतिशय दुर्गम आहे. ते एके ठिकाणी नियमानं नसतात. अनेक क्षेत्रामध्ये ते हिंडत असतात. कोल्हापूर, पांचाळेश्वर, काशी क्षेत्र, मातापूर अशी अनेक क्षेत्र आहेत जे दत्त महाराज फिरत असतात. म्हणून हे पाडसा तू त्यांना कुठं पाहशील. पण प्रारब्ध योगानं दत्तात्रेय मुनी हे भेट देत असतात. प्रयत्न केल्यानंतर हे बाळका तुझी भेट होईल. जसं कल्पतरू चिंतामणी निधी परीस लावण्य खाणे प्रयत्न करून अवचटपणानं मिळतात, त्याच रीतीनं दत्त महाराज प्रयत्नानं प्राप्त नव्हेत. असं सांगून कोशधर्म बाहेर कार्य करण्यासाठी निघून गेले. इकडं वटसिद्ध नागनाथ हृदयामध्ये विचार करू लागलेले आहेत की अशा पद्धतीनं सूर्यासारखा सनातवंत निधी दृष्टीने पाहावा. पण पांचाळेश्वरी, मातापुरी, कोल्हापुराच्या ठिकाणी जाऊन शोध घ्यावा. जेथे जेथे वास आहे तिथं तिथं जाऊन शोध करावा. मग आईला विचारलेला आहे आणि मुनी शोधासाठी वटसिद्ध नागनाथ निघाले. मातापूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर पाहू लागले. क्षेत्र कोल्हापुरामध्ये आले आणि तिथं लोकांना विचारू लागले की येथे दत्त महाराज कोणते ठिकाणी राहतात. असं ऐकून लोक हसू लागले आणि म्हणू लागले याला वेळ लागलेला आहे. अवधूत दत्त महाराज या क्षेत्रामध्ये येतात पण ते प्रकट कोणालाही दिसत नाहीत. कोण्या स्वरूपामध्ये इथं येऊन भिक्षा मागून जातात हे कोणालाच माहीत नाही. असं लोकांचं बोलणं ऐकलेलं आहे. मग इथं भिक्षेसाठी दत्त महाराज येतात, तरी अन्य क्षेत्रामध्ये भिक्षा मागणं
त्यांना आवडत नाही. तरी त्यावेळेला ते म्हणू लागलेले आहेत की भिक्षा मागावी कोल्हापुरी, या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातलं अन्न त्यांना आवडत नाही. अन्न क्षेत्रामधलं अन्न चित्तामध्ये चांगलं वाटत नाही. याच्यासाठी या पुण्यक्षेत्रामध्ये, या कोल्हापुरामध्ये दत्त महाराज हे भिक्षा मागतात. असं क्षेत्र पुण्य पावन. जरी या गावामध्ये अन्न नाही मिळालं तरी दत्त महाराज उपवास करतात, पण दुसऱ्या क्षेत्रामधलं अन्न ग्रहण करीत नाहीत. या गावाचं नुसतं पान जरी झाडाचं असलं तरी ते सुद्धा ते पवित्र आहे असं दत्त महाराज मानतात. पण अन्य गावामधलं पक्वान्न सुद्धा त्याचा त्यांना विटाळ वाटतो. जरी एक पत्नी नर असला आणि त्याची बायको जरी कुरूप असली तरी तीच लावण्यलतिका आहे असं तो मानतो. आणि मग इतर स्वरूपवान स्त्रीकडं तो पाहत नाही. किंवा ब्राह्मणाच्या हातातलं कदान्न सोडून शूद्राचं क्षरच अन्न प्रसिद्ध ब्राह्मण ग्रहण करत नाही. त्याप्रमाणे दत्त महाराज हे कोल्हापूर क्षेत्र सोडून इतर गावामधलं जे अन्न आहे त्याचा स्वीकार करत नाहीत असं त्या लोकांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग चित्तामध्ये स्वयंपाक करावा आणि या सगळ्या गावामध्ये चुलच पेटू नये, सगळ्या क्षेत्राला भोजन घालावं आणि घरोघरी पाठवावं. आणि मग ते स्वामी ज्या वेळेला भिक्षेला येतील त्यावेळेला अन्न त्यांना कुठून वाढतील आणि मग सहजच स्वकीर्ती आपण्यापाशी येईल पण सिद्धीचं अन्न ते भिक्षेसाठी घेणार नाहीत. हीच खूण ओळखली गेलेली आहे. आणि मग त्यांच्या पायावरती आपण डोकं ठेवावं. अनेक माझं नाव विचारून गेलेले आहेत, तरी कृपा करून माझ्या आणि त्यांची भेट होईल. आणि मलाही त्यांनी नाव सांगितलं आणि मलाही सांगितलेलं आहे की तो हे सिद्धीचं अन्न ग्रहण करू नको आणि दुसऱ्यांना भोजन घाल, पण तू मात्र खाऊ नको असं सांगून मला गेलेले आहेत. ते सुद्धा सिद्धीचं अन्न खाणार नाहीत असा उपाय चित्तामध्ये योजलेला आहे. आणि लक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. पुजाऱ्याला भेटलेले आहेत आणि एक ओवरी राहण्यासाठी मागून घेतली. आणि मग तो पुजारीसुद्धा भक्तिवान होता. अतिथीची पूजा करून नित्य पंक्तीला घेऊन तो भोजन करत असे. अशा पद्धतीनं काही दिवस लोटले आणि मग त्या पुजाऱ्याला बोलवून घेतलेलं आहे. वटसिद्ध नागनाथ म्हणू लागलेले आहेत, माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे की या गावाला भोजन घालावं, पण तुम्ही त्याच्यासाठी सहाय्य व्हावं, खटपट करून सगळं कृत्य पार पाडावं. त्यावेळेला तो हसून बोलू लागलेला आहे, फार बरं आहे, आम्ही खटपट करू, पण तुमच्यासाठी अन्न कुठं आहे. उगच कसं गाव जेवण द्यायचं साधं काम आहे का. त्याच्यासाठी बलवान असं सामर्थ्य असावं लागतं. नाथ म्हणू लागलेले आहेत की ऐका वचन, सर्व सामग्री ठेवलेली आहे, पण फक्त उठाठेवा करायचं काम आहे, कार्य सिद्ध होणार आहे. आणि मग अवश्य म्हणून आमचं काय जातं आहे, पुण्यासाठी धर्मकर्म करायला काय हरकत आहे असं नाथांना बोलावून पुजारी स्वकार्यासाठी गेलेला आहे. इकडं ओर्यमध्ये वटसिद्ध नागनाथांनी काय केलं ऐका. मग वटसिद्ध नागनाथांनी तिथं काय केलं, अशा कोरडंच अन्नाचं नाव घेतलं गेलेलं आहे आणि कोरड्या अन्नाचं नाव घेऊन जमिनीवरती हात ठेवलेला आहे. त्याच वेळेला पर्वतासारखं अन्न तिथं निर्माण झालं. अशा पद्धतीनं अपार अशा राशी निर्माण केलेल्या आहेत. तेलाचे साठे त्या ओरेमध्ये दिसू लागले. आणि मग पुजाऱ्याच्या घरी येऊन
आणि मग हात कवळू धरून ओरीमध्ये नेलेला आहे आणि सिद्ध आश्रम दाखवला. याच्यानंतर आता पुढं जे कथन आहे ते इच्छे समान अन्नक्षत्र वटसिद्ध नागनाथ सिद्ध करतील आणि तिथंच दत्त महाराजांची भेट होईल. तरी ती कथा अतिशय अमृतासारखी. तुम्ही श्रवण करा. धोंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये आलेले मालू हे ग्रंथकर्ते आपल्याला सांगतील. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाविकम्यागार सदा परिसूत भाविक चतुर षट्त्रिंशतितमोऽध्याय गोढा श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्ती कथासार षट्विंशतितमोऽध्याय गोढा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ